श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 7वा, 8वा आणि 9वा ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कोलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा करी नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक स्वास्त्रासी, वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिनी नृपवंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढले लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसी, एके दिवशी सहजस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहाव्या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषयक काढून, प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, यांने ढोंग माजविले, तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियमन सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटिल्या काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिकी पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी जडले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबोडीने उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृत आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी, वृश्चिकासी, काय म्हणून भ्यायलासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसे कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नेयची, बुवापती पटली खूण, धरिली तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सदिदित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण वस्तू. आजचा अध्याय 7वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजना विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षाची जहागीर त्याप्रती, सकळ सुखे अनुकूलच असती, विपुल संतती संपत्ती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसमद, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैनद पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुख उपभोग कैचा त्यास, निद्रा नियेची रात्रंदिवस चिंतानली पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतपर्णे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिनी चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ,
मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकुट जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचने भाव धरला, तेणे व्याधी जाय दुरी. तरी तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामनंधा करीत घरी. स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पवया समर्थचरणी, जाती येती तळेने. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामीचरणविंदा अर्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नापाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उद्योग घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करून. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पिढितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकूनी. सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करुनी ऐशी, चुकवले तुमच्या मरणासी. नित्य मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेखरून उतरग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसे, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदी झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनेगीची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त. नमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.